नमस्ते. माझं नाव आहे सौ धनश्री विपुल ढुमे. मी रेणुका मातेचं गाणं गाणार आहे. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली, हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हा केसरशी घाई घाई, हा केसरशी घाई घाई, वेगे धावतची येई, वेगे धावतची येई. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, आली तापल्या उन्हात नाही आळस मनात, माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. नमस्कार. माझा विषय आहे माझं सर्वात जास्त आवडतं नातं. माझं सगळ्यात आवडतं जास्त नातं कुठलं म्हणाल तर त्या म्हणजे माझ्या मैत्रिणी. माझ्या मैत्रिणींच्याशिवाय माझं जगच नाही. सगळीकडे मला माझ्या मैत्रिणींची साथ लाभत असते. आणि मैत्री हे आयुष्यातलं सुंदर फुलपाखरासारखं अगदी अलगद हळुवारपणे असलेलं नातं आहे. फुलपाखरं जशी उडून जातात ना, पण त्याचे रंग आपल्या बोटांवरती कायम राहतात, तशा या मैत्रीच्या आठवणी कायम आपल्या बोटावरती राहत असतात. आपण आपल्या सुखदुःखात आपल्या मैत्रिणींना विसरू शकत नाही. प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी आपण शेअर करू शकतो. आणि हीच मैत्री बघा ना, अमिताभ बच्चन यांनी आपल्या गाण्यात किती सुंदर सांगितलेली आहे. ते म्हणतात, दिये जलते हैं फूल खिलते हैं मगर बड़ी मुश्किल से यारो दुनिया में दोस्त मिलते हैं. आणि दोस्त आहे म्हणून सगळं आहे एवढंच नाही तर पैसा एक दिन, ते असंही म्हणलं आहे त्यांनी की एक दिवस असा येतो की दौलत और जवानी एक दिन खत्म हो जाती है, लेकिन सच पूछो यारो दोस्ती कायम रहती है. धन्यवाद. नवरात्रात दरवर्षी अश्विनी घेते खेळ खास, नवरात्रात दरवर्षी अश्विनी घेते खेळ खास. श्रीधर रावांचे नाव घेते इथे, तिकडे त्यांच्या घशात अडकला घास. माझं नाव वृषाली प्रदीप कुमार वागच. मी उखाणा घेते आहे. मराठी नूतन वर्षाची सुरुवात करतो चैत्र शुद्ध प्रतिपदेचा पाडवा, प्रदीपरावांच्या जीवनगीतात अमृतापरी गोडवा. नवरात्रीचा रंग आहे आजचा पिवळा, एकनाथरावांचं नाव घेते जमलाय सख्यांचा मेळा. हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात, परातीत घेतली साखर साखरेचा केला हलवा, हलवा धडला पुण्याला पुणे हे तर विद्येचं माहेर, तिथे अखंड तेवतो ज्ञानाचा दीप, जन्मोजन्मी बंध जुळले तिथेच आणि जीवनी आले प्रदीप. नवरात्रीच्या या उत्सवात देवी मातेच्या साक्षीनं तुम्हा सर्वांसमोर आर्जव करते, अखंड तेवत राहो त्यांचा जीवनदीप. नवरात्रीचा उत्सवामध्ये आज आहे 5वा दिवस आणि पिवळा रंग. आनंदराव राहू देत माझ्या आयुष्यात 7 जन्म. शंकराला बेल वाहते वाकून, साईनाथ रावांचे मान घेते तुमचा मान राखून. संसार सुखाचा पेला सुखानी भरला काठोकाठ, संसार सुखाचा पेला सुखानी भरला काठोकाठ, आज उखाणा घेतेय मी प्रीतीच्या पाठोपाठ. कर्तृत्ववान धन्याचा मला वाटतो अभिमान, प्रशांतरावांचं नाव घेते मान तुमचा राखून. नाने लागते वसंत ऋतूची चाहूल, किरणरावांचे नाव घेऊन टाकले संसारात पाऊल. पूजेच्या ताटावर रुमाल ठेवते विणून, राहुलचं नाव घेते तुम्ही म्हणता म्हणून. राधेला कृष्ण म्हणतो हास, राधेला कृष्ण म्हणतो हास, आकाशात फुलली नक्षत्रांची रास, आकाशात फुलली नक्षत्रांची रास. नवरात्रीच्या या उत्सवात अंबाबाई समोर आहे हळदी कुंकवाची रास. नवरात्राच्या या उत्सवात अंबाबाई समोर आहे हळदी कुंकवाची रास. नवरात्रीच्या या सोहळ्यात
अमितरावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. थँक्यू. On the spot, 1 bottle 2 glass. राजेंद्र इज फर्स्ट क्लास. नमस्कार, मी मीरा जमादार. मला विषय दिलेला आहे सेवानिवृत्तीनंतरचं नियोजन. खरं तर नियोजन हा विषय मला खूप आवडतो, कारण मी प्रत्येक ठिकाणी कामाचं नियोजन करते. मग विषय इतका छान दिलेला आहे, तर मी सेवानिवृत्तीनंतर काय करणार, तर माझं प्लॅनिंग थोडक्यात असं आहे. सेवानिवृत्तीनंतर मी सगळ्यात आधी भटकंती करणार आहे. मला भटकायला खूप आवडतं, आणि फक्त भटकायलाच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्यायला आवडतं, आणि त्याचबरोबर तिथं जे काही आहे ते बघायला, मनामध्ये साठवायला आवडतं, आणि जी गोष्ट युनिक आहे ती गोष्ट मला जमवायला आवडते. आणि निसर्ग इतका छान आहे, त्याच्यामध्ये खूप छान रमते, आणि त्याच्यामुळे मी सगळ्यात आधी निसर्ग भ्रमंती करणार आहे, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देणार आहे. आणि त्याचं उदाहरण बघायचं असेल तर सगळ्यांनी माझ्या घरी या, माझं गार्डन तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून ज्या ठिकाणी जाणार आहे तिथून मी प्रत्येक ठिकाणचं वेगवेगळं जे रोप आहे ते आठवणीने आणणार आहे, आणि माझ्या मैत्रिणींना पण देणार आहे, आणि माझ्या सगळ्या आनंदामध्ये त्यांना सहभागी करून घेणार आहे. धन्यवाद. माझे नाव कविता नागेश माने चौधरी. माझा आजचा विषय आहे मी शिक्षिका. तर 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणून आपण शिक्षक दिन साजरा करत असतो. शिक्षक या शब्दाच्या अर्थामध्येच बरंच काही दडलेलं आहे. क्षी म्हणजे शिस्तप्रिय, क्ष म्हणजे क्षमाशील, आणि क म्हणजे कर्तव्य तत्पर. तर असं शिक्षक होण्याचं भाग्य आज मला मिळालं आहे. खरंच मी माझं भाग्य समजते. सरस्वतीने आपल्याला हे जणू काही एक वरदानच दिलं आहे. तर आपल्या दैनंदिन जीवनात आपण जगत असताना की आपल्यासमोर एक जिवंत दैवत आपल्यासमोर उभं असतं, तर त्यांना घडवणं हेच खरं आपलं एक कर्तव्याच्या दृष्टीने आज आपण एक एक वसा नवरात्रीच्या दृष्टीने एक वसा उचलल्यासारखं एक आपलं व्रत आहे. आणि त्याचबरोबर हे आपलं दैनंदिन काम चालू असतं. तर या समाजामध्ये वावरत असताना जर एखादी गोष्टीची आपल्याला खंत असते की आयुष्यभरामध्ये मी हे झाले नाही, मी डॉक्टर झाले नाही, मी इंजिनियर झाले नाही, मी सैनिक झाले नाही, कुठंतरी एक खंत असती, किंवा काही वेळेस आपण आईवडिलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही. तर जणू काही मला असं वाटतं की शिक्षक जेव्हा आपण होतो तर सारं काही झाल्यासारखं आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपले विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यांच्या रूपाने जणू काही आपण झाल्यासारखंच आहोत असं मला वाटतं. माझे नाव सौ रेखा विजय पायगुडे. माझा आजचा विषय आहे स्त्री म्हणून माझे आरोग्य. स्त्री म्हणून माझे आरोग्य हा आजचा माझा विषय आहे. तर मला असं वाटतं आहे की आरोग्य हा जो विषय आहे तो केवळ स्त्रीपुरता मर्यादित नाही, तर तो म्हणजे जेव्हा स्त्री स्वतःच्या आरोग्याचा एकटेपणाने असा विचारच करू शकत नाही, कारण ती तिच्याबरोबर नेहमी आपल्याबरोबर जे तिच्या कुटुंबातले आहेत, तिच्या मैत्रिणी आहेत, या सगळ्यांचा ती विचार करत असते. त्याच्यामुळे असं कधीच होत नाही की समजा आरोग्यासाठी तिला एखादी गोष्ट सजेस्ट केलेली आहे तर ती स्वतः ती म्हणजे दुसऱ्याला शेअर न करता ती एकटी कधीच घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आणि जसं की या म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जसं सांगितलेलं आहे की आरोग्य हे केवळ शारीरिक माझे नाव सौ यशोदा रघुनाथ शिंदे. माझा आजचा विषय आहे आपले पर्यावरण. आपले पर्यावरण हे आपल्या पृथ्वीवरचे जे सर्व आहेत, पृथ्वीचं जे आवरण आहे त्या सर्व आवरणावर मिळून आपली पृथ्वी तयार झालेली आहे. त्या आवरणामध्ये आपली हवा, पाणी, वारा या सगळ्या गोष्टींचा आपण सगळा विचार करून आपण सगळे पर्यावरणाचं कसं संवर्धन करूया ह्याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्यावं एवढीच इच्छा आहे. माझं नाव नंदिनी गणेश वारभाई. मला आजचा जो विषय आलेला आहे तो माझा आवडता उपक्रम. तर शालेय कामकाज करत असताना आता बरीच वर्ष झालेली आहेत आणि शाळेतली सगळीच कामं माझ्या आवडीची आहेत,
पण त्यातला जास्त म्हणजे मुलींना उत्स्फूर्त सहभाग घेता येतो असे उपक्रम, मग त्यातला श्रावणी शुक्रवार सजावट आणि गॅदरिंगचं मुलींना जे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करतात ते, आणि त्यामध्ये मुलींचे सगळे उत्साही चेहरे पाहून आणि त्यांना विविध त्यांचे कलागुण दाखवण्याची संधी त्या उपक्रमातनं प्राप्त होते, आणि त्यामुळं मला सगळ्यात जास्त तेच उपक्रम आवडतात. आणि त्यामध्ये शिक्षकांनाही बऱ्याच आयडियाज मुलींना देता येतात, त्यातली कल्पकता त्यांच्यातली जागरूक करता येते, यासाठी मला हा उपक्रम आवडतो. माझे नाव रत्नप्रभा जयसिंग हजारे. मी आपल्यासमोर सादर करणार आहे आई भवानी तुझ्या कृपेने. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझा माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी, आज गोंधळ आला ये, गोंधळ मांडला ग अंबे गोंधळ आला ये, गोंधळ मांडला भवानी गोंधळ आला ये, उध 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 उध. साची ज्योतो वाली माता, माता तेरी जय जयकार, तेरी जय जयकार, तूने मुझे बुलाया शेरवाली, मैं आया शेरवाली, हो तूने मुझे बुलाया शेरवाली, मैं आया शेरवाली, ओ जोता वाली, पहाड़ा वाली, ओ नेहरा वाली, तूने मुझे बुलाया शेरवाली, मैं आया शेरवाली. माझं नाव प्रियांका लाड आहे. मी इथे गणपतीचं गाणं सादर करते. हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया, तुझ्या विना माणसाचा जन्म जाई वाया, हे देवा हे देहा हे देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समिंदराची माया, मोरया 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 मोरया, हे ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी, झाड येली पाना संग फूल तू सुगंधी, भगताचा पाठीराखा गरिबांचा वाली, माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली, देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समिंदराची माया, मोरया 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 मोरया. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी, वागीश्वरी वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके
वागीश्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी ज्योत्स्ने परी कांती तुझी मुखचंद्र शारद चंद्र. ज्याची आपण सगळे वाट बघतोय तो म्हणजे स्पर्धेचा निकाल. उखाणा स्पर्धेमध्ये जो विजेता आहे त्याचं नाव अनाऊन्स करावं. तांदळेबाईंनी इकडे यावं. तांदळे मॅडम नाव अनाऊन्स करावं. करा नाही तर इथे कृपया भावेशजींनी इकडे यायचं आहे. स्पीकर लागणार नाही का? प्रथमतः सर्व भगिनींना नवरात्रोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि आपण खूप प्रेम मला दिलेलं आहे, खूप शुभेच्छा दिलेल्या त्याबद्दल सर्वांचा आभार. सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नಮ್ಮಮ್ಮನೆ सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा ನಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಗೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತಾ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲನ್ ಗೆಜ್ಜೆಯ ನಿಟ್ಟುತ್ತಾ ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗ ಒಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮಣಯಲು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಸತ್ಯ ತೋರತ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತದಿ ಒಳೆಯುವ ಪುಥಳಿಗೋಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಕನಕ ವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಮನಿಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ
दिनकर कोट तेज दिवळ येव जनकरायन कुमारी बेगा सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा नಮ್ಮಮ್ಮನಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಸಕ್ಕರ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಹರಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಅಕರ ಉಳ್ಳ ಅರಗಿನ ರಂಗನ ಚೊಕ್ಕ ಪುರಂದರ ವಿಠಲನು ರಾಣಿ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ